नमस्कार मित्रांनो, MPSC आयोगामार्फत कम्प्युटर्स या विषयावर विचारले जाणारे आपण यात PYQ बघणार आहोत। तर प्रश्नाला सुरुवात करूया। मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे कोणत्या सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे? तर हे स्प्रेडशीट आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 बघतोय आपण। 1 GB म्हणजे काय? 1 GB म्हणजे 2.30 बाइट्स। पिंग नेटवर्किंग प्रश्न क्रमांक 43 पिंग नेटवर्किंग आज्ञा दुसऱ्या यंत्राशी संवाद होतो की नाही हे सांगते। म्हणजे असं कोणतं नेटवर्क आहे जे दुसऱ्या यंत्राशी संवाद होतो की नाही हे सांगते, तर ते पिंग नेटवर्क। त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 हॅकर्सची भूमिका काय आहे? तर संगणकातील महत्त्वाची संवेदनशील व गोपनीय माहिती चोरणे ही हॅकर्सची भूमिका असते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 बघू। महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात ठळक बाब कोणती? तर ई-प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर ही ठळक बाब आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी डिपार्टमेंट यांनी NIC यांच्या मदतीने शाळा, शिक्षक आणि शाळेचे प्रशासन चालवण्यासाठी जी सिस्टम तयार केली होती तिचं नाव आहे ई-विद्यावाहिनी। त्याचं नाव आहे ई-विद्यावाहिनी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 बघू। LAN LAN कार्डचे दुसरे नाव काय आहे? तर NIC असे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 रॅम आणि रोम ही मेमरी कुठे म्हणजे यांना काय म्हणतात? प्राथमिक आणि दुय्यम मेमरी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 48 रॅम व रोम मेमरी यांना प्राथमिक आणि दुय्यम मेमरी असे म्हणतात। 49 बघू। कम्प्युटरच्या बोलीभाषेत www म्हणजे 4 टाइम W म्हणजे काय? तर वर्ल्ड वाईड वेब वॉर्म असं आहे। आपल्याला WWW माहीत होतं, इथे 4 टाइम W म्हणजे वर्ल्ड वाईड वेब वॉर्म असं त्याचा फुल फॉर्म होतो। त्यानंतर एक्सेल 2007 फाईलचे एक्सटेन्शन काय होते? एक्सेल जर आपण फाईल सेव्ह केली तर त्याला एक्सटेन्शन फाईल शेवटी लागलेलं असतं .xlsx असं। समजा एखादी फोटोज फाईल असते त्याला एक्सटेन्शन त्याला JPG किंवा JPEG असं असते। त्याचप्रमाणे एक्सेल 2007 ची जी फाईल असते त्याला एक्सटेन्शन म्हणून .xlsx हे असते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघूया। पीअर टू पीअर कम्प्युटिंग मॉडेलने सेवा देणारे पहिले लोकप्रिय अनुप्रयोग म्हणजेच ॲप्लिकेशन नॅपेस्टर होते। त्यांच्या जोडणी केलेल्या संगणकामध्ये MP3 ही फाईल ॲक्सेस करण्यात आलेली होती। प्रश्न समजून घ्या। पीअर टू पीअर कम्प्युटिंग मॉडेलने सेवा देणारे पहिले लोकप्रिय अनुप्रयोग म्हणजेच ॲप्लिकेशन नॅपस्टर होते आणि ज्यामध्ये जोडणी केलेली होती त्या संगणकामध्ये MP3 ही फाईल ॲक्सेस केली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण यात 34 बघूया। त्यामध्ये स्थानिक बाजाराच्या भाषाविषयक सांस्कृतिक व तांत्रिक गरजांनुसार सॉफ्टवेअर उत्पादित करणे म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर लोकलायझेशन असं म्हणतात त्याला। स्थानिक बाजाराच्या भाषाविषयक सांस्कृतिक व तांत्रिक गरजांनुसार सॉफ्टवेअर उत्पादित करणे म्हणजे सॉफ्टवेअर लोकलायझेशन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 बघूया। कार्यालयीन कागदपत्राची संगणकीय पद्धतीने हाताळणी करण्यासाठी निर्मित पद्धतीला ई-ऑफिस असे नावाने ओळखले जाते। त्यानंतर प्रश्न 36 महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर विजय भटकर हे होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 अधिकाऱ्यांची प्रशिक्षण व क्षमता घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम कोणता आहे? तर टेक सॅटर्डे ए गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफिसर्स इज टेक सॅटर्डे। प्रश्न क्रमांक 38 बघू। महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाची पुढची पायरी काय? तर मोबाईल गव्हर्नन्स, त्याला M-गव्हर्नन्स असे म्हणतात। ई-प्रशासन धोरणाची पुढची पायरी M-गव्हर्नन्स किंवा मोबाईल गव्हर्नन्स म्हणजे इंग्लिशमध्ये अकॉर्डिंग टू द ई-गव्हर्नन्स पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र द फर्दर डेव्हलपमेंट वुड बी मोबाईल गव्हर्नन्स।
प्रश्न क्रमांक 39, भारतीय भाषा मानकानुसार वापरण्यात येणाऱ्या TTF या संबोधनाचे पूर्णरूप काय? तर ट्रू टाईप फॉन्ट. TTF चे फुल फॉर्म काय? ट्रू टाईप फॉन्ट. प्रश्न क्रमांक 40, इंटरनेटमधील माहिती देवाणघेवाणीसाठी संगणकाचा जो ॲड्रेस महत्त्वाचा असतो त्याला IP ॲड्रेस म्हणतात. इंटरनेटमध्ये जे माहिती देवाणघेवाण करतो आपण त्याला ते IP ॲड्रेस पाहिजेत. IP ॲड्रेसशिवाय आपण इंटरनेटमधील माहिती देवाणघेवाण करू शकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, व्हायरस नादुरुस्त करू शकतो. म्हणजे काय करू शकतो? व्हायरस हार्डवेअर, माहिती आणि सॉफ्टवेअर हे नादुरुस्त करू शकतो, म्हणजे डॅमेज करू शकतो. व्हायरस काय काय डॅमेज करू शकतो? हार्डवेअर डॅमेज करू शकतो, डाटा आणि सॉफ्टवेअर सगळं डॅमेज करू शकतो व्हायरस. त्यामुळे कुठल्याही कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल असणं खूप गरजेचं असतं. प्रश्न क्रमांक 23, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज, त्याला आपण NASSCOM म्हणतो, NASSCOM. याचं फुल फॉर्म पण विचारू शकतो. तर नॅशनल असोसिएशन फॉर सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी ही 1988 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघू. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही संकल्पना कधीकधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरीसह वापरली जाते. आजकाल सगळ्या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर असते आणि ती व्हॅलिड सिग्नेचर म्हणून ग्राह्य धरल्या जाते. त्यानंतर प्रश्न 25 बघूया. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसादाचे पथक CERT याचं मुख्य उद्दिष्ट काय? तर भारतात व्हायरस हल्ला थांबवण्यासाठी. CERT याचं फुल फॉर्म पण तुम्हाला विचारू शकतो, इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, म्हणजेच भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक. याचं मुख्य उद्दिष्ट काय? तर भारतात व्हायरस हल्ला थांबवणे हा आहे. एका की पेअरमधील प्रश्न क्रमांक 26, एका की पेअरमधील की वापरून डिजिटल सिग्नेचर तयार होते त्यास प्रायव्हेट की म्हणतात. त्यानंतर फुल फॉर्म सांगायचा आहे SGML. SGMLचा फुल फॉर्म स्टँडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लँग्वेज. SGML स्टँडर्ड जनरलाइज्ड मार्कअप लँग्वेज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघू. 28, मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे की कॉपीराईट ओनरला कोणते अधिकार आहेत? तर माहिती फिक्स करून ठेवणे आणि लोकांमध्ये कॉपीराईट माहिती प्रसिद्ध करणे हे कॉपीराईट ओनरला अधिकार आहेत. मित्रांनो, आपण थोडं स्पीडली जाऊयात. प्रश्न भरपूर आहेत आणि हे PYQ क्वेश्चन्स आहेत जे आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की हे तुम्हाला करून ठेवणं गरजेचंच आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मेंदूज्वर आणि जीवाणूंच्या संसर्गावरील निदान करण्यासाठी मायसिन ही तज्ज्ञ प्रणाली वापरली जाते. प्रश्न क्रमांक 31, हृदयविकाराचे निदान करण्यासाठी हेल्प ही एक तज्ज्ञ प्रणाली विकसित करण्यात आली. प्रश्न क्रमांक 32, VLANS किंवा VLANS असं पण म्हणतो, VLANS ही स्विचिंग टेक्नॉलॉजी ब्रॉडकास्ट डोमेनची जागा कमी करू शकते. VLANS ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ब्रॉडकास्ट डोमेनची जागा कमी करू शकते. प्रश्न क्रमांक 33, संगणकामध्ये फायरवॉलचा वापर काय? तर सुरक्षेसाठी होतो. फायरवॉल आपण घरालाच पण भिंती बांधतो. भिंती कशासाठी? सुरक्षेसाठी. त्यामुळे संगणकामध्ये सुद्धा फायरवॉल असते, ते सुरक्षेसाठी असते. प्रश्न क्रमांक 34, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एन्क्रिप्शन एक मार्ग आहे. आता व्हॉट्सअपमध्ये पण एक नवीन फीचर आला, एन्क्रिप्शन टू एन्क्रिप्शन, म्हणजेच दुसरा माणूस यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्याचप्रमाणे अनधिकृत व्यक्ती समजू शकत नाही आणि म्हणून त्या डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी एन्क्रिप्शन हा एक ऑप्शन आहे, मार्ग आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते आयोगाने आतापर्यंतचे विचारलेले सगळे पेपर सेट एकत्र केलेले आहेत आणि त्यांची एक PDF मर्ज केलेली आहे. त्यात तुम्हाला हे क्वेश्चन्स मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मदत होईल या उद्देशाने रेकॉर्ड केलेले आहेत. तर
प्रश्न क्रमांक 35 VoIP. VoIPचे विस्तारित रूप काय? व्हायरस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. VoIP व्हायरस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. पोस्टल जंक मेल आणि सायबर स्पेसच्या समांतर असलेल्या मेलला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात. मित्रांनो, हे क्लिअर दिसत नाही, बट माझ्या वाचनाकडे लक्ष द्या. एक दोनदा व्हिडिओ ऐका, तुम्हाला हे प्रश्न कळून जाईल आणि तुमच्या लक्षात पण राहील. पोस्टल जंक मेल आणि सायबर स्पेसच्या समांतर असलेल्या मेलला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात. आपण ईमेलमध्ये बघतो स्पॅम नावाचा एक फोल्डर असतो, तर तो स्पॅममध्ये का जातात? तर ते काही जंक मेल असतात, ते सायबर स्पेसला समांतर असतात, त्यामुळे ते स्पॅममध्ये जातात. संगणकाचे डेस्कटॉप कशाचा संदर्भ देतो? डेस्कटॉप हे दृश्यमान स्क्रीन आहे. डेस्कटॉप प्रत्येक संगणकाला, कम्प्युटरला डेस्कटॉप असतो, ते तर काय? ते डेस्कटॉप म्हणजे एक दृश्यमान जे स्क्रीन आहे, आपण त्याला डेस्कटॉप म्हणतो. प्रश्न क्रमांक 38 संगणक प्रणालीनुसार वाचन करून ते एका विशिष्ट प्रकाराने इलेक्ट्रॉनिक्स पल्समध्ये रूपांतरित करण्याचे काम इनपुट युनिटद्वारे केले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 सिम्प्लेक्स मोड कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन हे एका दिशेने असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 ई कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांच्या परस्परांशी व्यापार B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस ह्या असं संबोधला जातो. ई कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांच्या परस्परांशी व्यापार म्हणजेच B2B. मानवी हक्काचे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मजात प्रतिष्ठेतून निर्माण झालेले अधिकार आहेत. मानवी हक्काची ही जी व्याख्या आहे ही कोणी दिलेली आहे? तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 लॅन या प्रकारच्या संगणक नेटवर्कच्या संदर्भात कोणती बाब अचूक लागू पडते? म्हणजे लॅन नेटवर्कला भौतिक मर्यादा आहेत. प्रश्न क्रमांक 62 पॅरलल प्रोसेसिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी वैशिष्ट्य आहे ते 5व्या जनरेशन संगणकाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 आहे स्त्रियांच्या मदतीसाठी जी स्त्री शक्ती पोर्टल हे सिडॅकच्या या भारतीय कंपनीच्या मदतीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माहिती देवाणघेवाण सांभाळण्यासाठी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हे पोर्टल केरळ राज्यामध्ये कुदुंबाश्री या नावाने वापरले जाते. काय नावाने? कुदुंबाश्री नावाने. प्रश्न समजून घ्या. स्त्रियांच्या मदतीसाठी स्त्री शक्ती पोर्टल हे सिडॅक या भारतीय कंपनीचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माहिती देवाणघेवाण सांभाळणारे म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम पोर्टल केरळ राज्यामध्ये आता कुदुंबाश्री या नावाने वापरले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे ई गव्हर्नमेंट ॲप. ई गव्ह ॲप स्टोअरवर सर्व संबंधितांशी सहकार्य पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागच्या फ्रेमवर्कच्या मार्गदर्शन आणि धोरणाखाली संचालन करते. त्यानंतर 2016 साली NIC मेघालय राज्य यांना कृषी बाजार माहिती प्रणाली AMIS नॅशनल हे जी कृषी बाजार माहिती प्रणाली या प्रकल्पासाठी नॅशनल कॅटेगरीमध्ये अवॉर्ड देण्यात आला होता. आता विचारणार नाही, पण लक्षात ठेवा 2016 साली NIC मेघालय राज्यांना कोणत्या प्रकल्पासाठी नॅशनल कॅटेगरीमध्ये अवॉर्ड देण्यात आला होता? तर कृषी बाजार माहिती प्रणालीसाठी. प्रश्न क्रमांक 66 भारतातील लोकांसाठी उपयुक्त असलेल्या सोयीसुविधा लोकांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देणारा डिजिटल इंडिया हा उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 67 NKN नेटवर्क हे प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार केले. कोणत्या उद्देशाने? तर उपलब्धतेची उच्चतम पातळी, मजबूत आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी आणि प्रमाणतेची सर्वाधिक पातळी ह्या उद्देशाने NKN ह्या नेटवर्क प्रदान करण्यात आला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भाने एक्स्ट्रानेट या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? तर संस्थाबाह्य संगणकाचे जाळे नेटवर्क्स ऑफ एक्सटर्नल कम्प्युटर्स एक्स्ट्रानेट. प्रश्न क्रमांक 69 संगणक सुरू होताना आवश्यक असणाऱ्या बूटिंग क्रियेमध्ये POST या संज्ञेचा विस्तार काय? म्हणजे फुल फॉर्म सांगायचा आहे. पॉवर ऑन सेल्फ टेस्ट POST फुल फॉर्म पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. हे बूटिंग संदर्भातील प्रोसेस आहे पोस्ट, त्याला पॉवर ऑन सेल्फ टेस्ट म्हणतात. प्रश्न क्रमांक 70 डोमेन नेममधला डॉट नंतरचा शेवटचा भाग म्हणजे
डोमेन आयडेंटिफायर्स. डोमेन नेममधला जो डॉट असतो तर डॉट नंतरचा जो शेवटचा भाग असतो त्याला काय म्हणतात, डोमेन आयडेंटिफायर्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 156 बघा, इंटरनेट हा माहितीचा महत्त्वाचा मार्ग आहे. IP म्हणजेच काय, इंटरनेट प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 158, एका लहान भौगोलिक परिसरामध्ये संगणक आणि प्रिंटर व मॉडेम सारखे डिव्हाइस एकत्र जोडले जातात, त्याला ते कशाने जोडले जातात, ते लॅननी जोडले जातात, लॅन. प्रश्न क्रमांक 159, एखाद्या गोष्टीची गणितीय प्रतिमा निर्माण करण्याला मॉडेलिंग म्हणतात. प्रश्न क्रमांक 160, नागरिकांनी सरकारी खात्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या वेबसाईटला ई-गव्हर्नन्स म्हणतात. मित्रांनो, प्रश्न रिपीटेड होतात आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. जे रिपीटेड क्वेश्चन असतात ते पुढे एक्झाममध्ये सुद्धा रिपीट होण्याची खूप चान्सेस असते. त्यामुळे हे व्हिडिओज तुम्ही 2-3दा बघा, म्हणजे तुमच्या कायमचे लक्षात राहण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 161, एका परिपथातून 600 कुलॉम इतका विद्युत प्रभार सलग 10 मिनिटे वाहत असेल तर ह्या परिपथातून जाणारी विद्युतधारा म्हणजेच काय. तर हे सायन्सचे क्वेश्चन आहे. तर याचा प्रश्न 161, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 की सायबर सिक्युरिटी हा जो प्रकार आहे ऑनलाईन पर्यावरण आणि डिजिटल मीडियाशी संबंधित योग्य आणि नैतिक अन्वेषण करण्यास उपयोगी ठरतो. सायबर सिक्युरिटी कशासाठी, तर ऑनलाईन पर्यावरण आणि डिजिटल मीडिया. म्हणजे ऑनलाईन पर्यावरण म्हणजे काय, तर एक्सपायरिंग ॲप्रोराईट अँड इथिकल बिहेवियर्स रिलेटेड टू ऑनलाईन इन्व्हायरमेंट्स अँड डिजिटल मीडिया. तर सायबर सिक्युरिटी हा महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, संगणक विश्वामध्ये ट्रोजन हा कशाशी संदर्भात आहे, तर ट्रोजन नावाचा मालवेअर आहे, मालवेअर सॉफ्टवेअर ट्रोजन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, अँटीव्हायरस ट्रोजन हॉर्स हा अँटीव्हायरस प्रोग्राम नाही आहे, कारण की ट्रोजन हा मालवेअरशी संदर्भात आहे. तर नॉर्टन, क्विकहिल, K7, NPAV हे जे हे अँटीव्हायरस प्रोग्राम आहे. प्रश्न क्रमांक 64, वॅन ही राज्य, देश किंवा संपूर्ण जग व्यापणारी डेटा संचार व्यवस्था आहे. याचा फुलफॉर्म पण विचारला जातो तुम्हाला, लॅन, मॅन, वॅन. लॅनचं फुलफॉर्म काय, तर लोकल एरिया नेटवर्क. हे एक लोकल विभागाशी असतात, जसं की ऑफिस, एक ऑफिस, 2 ऑफिस असं इतक्या इंटरनल एरियासाठी लोकल एरिया नेटवर्क. मॅन म्हटलं तर मेट्रोपोलियन जे मोठे मोठे शहर असतात तर त्या शहरांना जोडण्यासाठी हे मॅन हे नेटवर्क वापरलं जातं. आणि वॅन म्हणजे काय, तर जसे देश आहे, राज्य आहे, हे संपूर्ण जग आहे, तर हे डेटा संचारासाठी वॅन वापरले जाते. तर प्रश्न क्रमांक 64 उत्तर वॅन ही राज्य, देश किंवा संपूर्ण जग व्यापणारी डेटा संचार व्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 65, इंटरनेटमध्ये पहिले शोध इंजिन म्हणजे काय होतं, अचाई. जसं आता गुगल आहे, मायक्रो इंटरनेट, तेव्हा इंटरनेट नावाचं ते पण होतं. आता सुरुवातीला जे शोध इंजिन होतं ते अर्चाई होतं, सुरुवातीला अर्चाई, आता गुगल आहे. याशिवाय पण आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, शासनाची कोणती सर्व्हिस मोबाईलवर टाकल्यास शासनाच्या सेवाबद्दल माहिती पुरवते, तर ती कोणती सर्व्हिस आहे, मोबाईल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस, डिलिव्हरी गेटवे. प्रश्न क्रमांक 54, W3C या संस्थेची फोड म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म W3C म्हणजे वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम. W3 म्हणजे काय, तर WWWC असं ते W3C याचा फुल फॉर्म वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम हे आहे. प्रश्न क्रमांक 55, पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता, तर परम 8000. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, ई-विज्ञान शाळा हा जो मीडिया लॅब आहे हा एशियाचा प्रोजेक्ट 11वी 12वी आणि गणित, जीवशास्त्र म्हणजे लाईफ सायन्स या विषयाशी संबंधित आहे ई-विज्ञान शाळा. प्रश्न क्रमांक 57, समीर ही जी भारतीय संस्था मायक्रोवेव्ज व इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनियर क्षेत्रामध्ये काम करते, कोणती संस्था, समीर नावाची ही भारतीय संस्था मायक्रोवेव्ह आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करते. प्रश्न क्रमांक 58, पूर्णतः शैक्षणिक सेवांसाठी GSLV-F01
च्या सहाय्याने सप्टेंबर 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला जो भारताचा पहिला जो थिओमॅटिक उपग्रह होता तो आहे एज्युसॅट. GSLV-01 हा सप्टेंबर 2004 मध्ये भारताचा पहिला थिओमॅटिक उपग्रह होता, तो एज्युसॅट होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, DEITY म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ने ओळख मॅनेजमेंटसाठी जी सिस्टम प्रणाली तयार केली आहे ती ई-प्रमाण या नावाने ओळखली जाते. DEITY म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे जे सिस्टम तयार केलं याला ई-प्रमाण या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 बघू आपण. प्रश्न क्रमांक 46 आहे की प्रत्येक शक्य नोड दरम्यान दोन्ही दिशेने लिंक आहेत त्या संगणकीय जाळ्यांच्या मांडणीचे काय नाव आहे, तर जाळी, मेश असे म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मोटार व्हेकल विभागासाठी ऑनलाईन नोंदणी व परवाना देणारे जे संकेतस्थळ चालू केले तर ते काय आहे, www.mahatranscom.in. महाराष्ट्र शासनाने मोटार व्हेकल विभागासाठी ऑनलाईन नोंदणी परवाना देण्यासाठी जे एक संकेतस्थळ सुरू केले होते. त्यासाठी हा जुना क्वेश्चन आहे. आता नवीन जे संकेतस्थळ आहे तर तो सारथी नावाने आहे, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, व्हेरोनिका ही एक शोध सुविधा आहे जी गुफरमध्ये शोध करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सुविधा वापरून आपण गुफरमधील एखादी फाईल, महत्त्वाचा शब्द आणि शीर्षक वापरून शोधू शकतो. कोणती सुविधा ही? व्हेरोनिका. गुफर संदर्भात आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, संगणकीय न्यायालयीन प्रक्रिया ही कशासाठी वापरतात, तर मिटवलेल्या फाईल मिळवण्यासाठी. कोणती आज्ञावली म्हणजेच प्रोग्राम वापरले गेले आहे ते निर्धारित करण्यासाठी. आणि दुसऱ्या उपभोक्त्याचा ईमेल कोण वाचत आहे हे शोधण्यासाठी. तसेच डॉक्युमेंट्स अदृश्य इतिवृत्त शोधण्यासाठी संगणकीय न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे कम्प्युटर्स फॉरेन्सिक वापरतात. कम्प्युटर्स फॉरेन्सिक कॅन हेल्प रिकवर डिलीटेड फाईल, डिटरमाइन what program has been run, find out who is reading another user's email, discover the hidden history of documents. All the above options are correct. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, OLAP हे संगणकाचे साधन अर्थविभागामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, क्रियाकलाप आधारित मूल्य ठरवणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण आणि आर्थिक गोष्टीचा नमुना किंवा साचा तयार करण्यासाठी वापरले जाते. तर कुठल्या OLAP हे संगणकाचे साधन अर्थविभागामध्ये अंदाजपत्रक, क्रियाकलाप आधारित मूल्य ठरवणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण या संदर्भात वापरले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, कोणत्याही वेबसाईटवर माहिती मिळवण्यासाठी एक क्रिया असते तर ती क्रियाक्रमाने विचारलेली आहे. तर सर्वप्रथम तुमच्या वेब ब्राउझरमध्ये वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करावा लागतो. त्यानंतर साईट होस्ट करण्यासाठी ब्राउझर विनंती, वेब सर्व्हरपासून वेब पृष्ठापर्यंतचे कमेंट. त्यानंतर आपल्या संगणकाकरिता सर्व्हरने इंटरनेटवर माहिती पाठवणे आणि संगणक पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राउझरने अर्थ लावणे, असा तो वेबसाईटचा क्रम असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, ई-गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस घेणारे iSarita हे स्टॅम्प व नोंदणी माहिती तंत्रज्ञानचे ॲप्लिकेशन आहे. स्टॅम्प व नोंदणी माहिती तंत्रज्ञानचे ॲप्लिकेशन iSarita हे जे ई-गव्हर्नन्स एक्सलन्स बक्षीस घेणारे स्टॅम्प व नोंदणी माहिती तंत्रज्ञान ॲप्लिकेशन आहे iSarita. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, WDMA ही नियमावली प्रत्येक स्थानकाला 2 चॅनल किंवा मार्ग नेमून दिलेले असतात. पैकी अरुंद चॅनल हा नियंत्रण चॅनल म्हणून वापरला जातो, जो स्थानकाला संकेत करतो, इशारा करतो, आणि रुंद चॅनल हा माहितीची रचना चौकट निर्गम करण्यासाठी वापरला जातो. तर तो आहे WDMA. चॅनल संदर्भात जर काही विचारलं तर WDMA टिक करायचं. याला इंग्लिशमध्ये बघूया. WDMA इन दिस प्रोटोकॉल इच
Station is assigned to channels. A narrow channel is provided as a control channel to signal the station, and a wide channel is provided so the station can output data forms. प्रश्न क्रमांक 54 आहे, क्लाउड गणना, क्लाउड कम्प्युटिंग ही सेवा आहे. ही सेवा म्हणून क्लाउड कम्प्युटिंग ही सेवा म्हणून सॉफ्टवेअर म्हणून वापरतो. त्यानंतर सेवा म्हणून प्लॅटफॉर्मसुद्धा आणि सेवा म्हणून पायाभूत सुविधासुद्धा क्लाउड कम्प्युटिंगचा उपयोग होतो. त्यानंतर मोबाईल तंत्रज्ञानमध्ये IMEI हे सिम संदर्भात आपण IMEI मोबाईलला, प्रत्येक मोबाईलला IMEI असतो. तर ते मोबाईल तंत्रज्ञान IMEIचं फुल फॉर्म विचारलेलं आहे. तर काय तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. हे प्रत्येक मोबाईलला एक IMEI नंबर असतो. तर त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, आणि ह्या आयडेंटिटीवरून तुमचा मोबाईल शोधण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 46, ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट कोणत्या उद्देशाने बनवला आहे? तर हा सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठाच्या संदर्भात ई क्रांती डिजिटल इंडिया प्रोजेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 47, ट्रिपवायर्स, हॅनीस्पॉट, कॉन्फिगरेशन तपासणी साधने, ऑपरेटिंग सिस्टम संदेश हे जे सर्व आहे हे इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये वापरले जातात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गुन्ह्याचा जर शोध घ्यायचा असेल तर ट्रिपवायर्स, हॅनीपॉड्स, कॉन्फिगरेशन तपासणी साधनं आणि ऑपरेटिंग सिस्टम संदेश हे जे आहेत हे इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये तंत्र वापरले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परीक्षेमध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट्स या सहाय्याने परिणामकारकरित्या जोडले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडले असतात त्याला रिंग म्हणतात. प्रश्न क्रमांक 50, ICE-GOV हे एक डिजिटल इंडिया मूवमेंट आहे. याचा फुल फॉर्म सांगायचा आहे तुम्हाला. ICE-GOVचा फुल फॉर्म काय तर इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. ICE-GOV फुल फॉर्म इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आहे ते अँड नाही, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. प्रश्न क्रमांक 51, VSAT फुल फॉर्म काय तर व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल. ईमेल प्रणालीचे कार्य SMTP या प्रणालीद्वारे या प्रोटोकॉलने केले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात टर्मिनल्स याचा नेमका अर्थ काय तर कोणतेही इनपुट आउटपुट उपकरण आहे. प्रश्न क्रमांक 54, बॉस या शब्दावलीने ओळखली जाणारी भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन ही एक भारतीय ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि GNU किंवा लायनॅक्स हे भारतातील वितरण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 55, मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेला सॉफ्टवेअर म्हणजेच शेअरवेअर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय तर विशिष्ट कळ दाबून दिलेली सूचना. शॉर्टकट कीज आपण असतं ते, तर तो शॉर्टकट म्हणजे काय, विशिष्ट कळ दाबून दिलेली सूचना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, संगणक भाषेमध्ये GUI याचं फुल फॉर्म काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला मोडेम म्हणतात. प्रश्न क्रमांक 49, विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमच्या संबंधाने वापरण्यात येणाऱ्या मेनू या शब्दाचा नेमका अर्थ काय तर निवडण्याजोग्या पर्याय व कृतीची यादी. मेनू म्हणजे विंडोजमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम असते, त्यामध्ये मेनू नावाचे बटनमध्ये जर आपण क्लिक केलं तर खूप सारे लिस्ट असतात आणि ती लिस्ट म्हणजेच काय शेवटी मेनू म्हणजेच निवडण्याजोगी पर्याय, लिस्ट ऑफ सिलेक्टेड ऑप्शन्स ऑर ॲक्शन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हनन्सने ऑनलाईन तक्रार करण्याकरिता किंवा त्यांचे स्टेटस बघण्याकरिता जी मॉनिटरिंग सिस्टम सुरू केली आहे तिचे नाव काय तर तिचे नाव आहे CPGRAMS, CPGRAMS असं
लक्षात ठेवा. डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हनन्सने ऑनलाईन तक्रार करण्याकरिता किंवा त्यांचे स्टेटस बघण्याकरिता जी मॉनिटरिंग सिस्टम सुरू केली त्याचे नाव काय, तर त्याचे नाव आहे CPGRAMS, म्हणजे CP ग्राम्स हे तिचं नाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? टास्कबार म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, सिस्टम लॅब मीडिया लॅब. प्रश्न क्रमांक 52, मीडिया लॅब एशियाची बहुभाषीय कम्युनिकेशन सिस्टम ज्याचा उपयोग अपंग व्यक्तींना होतो, तर ती कोणती आहे? तर संयोग ही एक मीडिया लॅब एशियाची बहुभाषिक कम्युनिकेशन सिस्टम आहे, याचा उपयोग अपंग व्यक्तींना होतो. संयोग. सीडॅक जो आहे, सीडॅकचा N@G ह्या प्रोजेक्टचा उद्देश काय, तर नेटवर्क सिक्युरिटी व इंट्रुडर शोधणारा प्रोजेक्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने भारतातील होणाऱ्या ई-गव्हर्नन्स व्यवहारांना मोजण्यासाठी ई-ताल नावाचे रिअल टाईम पोर्टल सुरू केलेले आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने भारतातील होणाऱ्या ई-गव्हर्नन्स व्यवहारांना मोजण्यासाठी रिअल टाईम पोर्टलचे नाव आहे ई-ताल. प्रश्न क्रमांक 55, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी GI क्लाउड कम्प्युटिंगवर आधारित प्रोजेक्टचे नाव काय, तर मेघराज. प्रश्न क्रमांक 86, महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणानुसार मान्य असलेल्या CLDR या आंतरराष्ट्रीय मानकाचे पुनरूप काय, तर कॉमन लोकल डेटा रिपॉझिटरी, सेंट्रल लोकल डेटा रिसोर्स, अशा दोन्ही उद्देशाने आपण म्हणू शकतो. CLDR फुल फॉर्म काय, तर कॉमन लोकल डेटा रिपॉझिटरी किंवा सेंट्रली लॉक्ड डाटा रिसोर्स, असं पण दोन्ही प्रकारे आपण म्हणू शकतो. HTMLचं फुल फॉर्म काय, तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. प्रश्न क्रमांक 88, डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये क्वेश्चन मार्कसाठी वाईल्ड कार्ड कोणते अक्षरे संयोजनासाठी वापरतात? डॉस आणि विंडोज ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये वाईल्ड कार्ड अक्षर संबोधण्यासाठी क्वेश्चन मार्क हे यूज होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 आहे, ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन संदर्भात जोड्या लावायच्या आहेत. तर सिम्बियन नावाचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते स्मार्ट सेलफोनमध्ये वापरतात, सिम्बियन्स. त्यानंतर पाम नावाचा जो ऑपरेटिंग सिस्टम आहे ते एम्बेडेड डिव्हायसेस ज्यांना रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम लागते त्यासाठी डिझाईन केलेलं ॲप्लिकेशन्स आहे. त्यानंतर विंडोज CE नेट हे जे आहे हाताने धरलेल्या उपकरणांसाठी, उदाहरणार्थ PDF हे ॲप्लिकेशन आहे विंडोज CE नेट. आणि डॉस जे आहे ते IBM PC प्रथम ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 आहे, WWW हे जे तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता, तर लिनस टोरवॉल्ड्स. WWW तयार करणारा शास्त्रज्ञ तर लिनस टोरवॉल्ड्स हा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91, कर्ड्स हे बेरूटसाठीचे अरबी भाषेतले नाव आहे. प्रश्न क्रमांक 92, ब्लॅक होलची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेली दुर्बीण कोणती होती, तर इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप. ब्लॅक होलची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी जी दुर्बीण वापरली त्याचं नाव इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86, विंक हे जे आहे हे सोशल नेटवर्क साईट नाही आहे. विंक नावाची कुठली सोशल नेटवर्किंग साईट नाही आहे, तर विंक नावाचं एक ॲप्लिकेशन होतं. तर गुगल प्लस, लिंकन, फेसबुक हे सोशल नेटवर्किंग साईट आहेत. डिजिटल इंडिया या योजनेमध्ये ई-गव्हर्नन्समधून निवृत्तीवेतन मंजुरीचे अभिलेख व प्रदान बघता यावे यासाठी जी प्रणाली सुरू केली त्या पोर्टलचं नाव काय, तर त्या पोर्टलचा ॲड्रेस https:/bhavishya.nic.in ही आहे.
डिजिटल इंडिया या योजनेमध्ये ई गव्हर्नन्स निवृत्ती वेतन मंजुरीचे अभिलेख व प्रदान बघता यावे यासाठी प्रणाली सुरू केली. त्या पोर्टलचा ॲड्रेस आहे https:/भविष्य.nic.in. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव व ई गव्हर्नन्सद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी अनुभव या नावाने प्रोजेक्ट सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 88, सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव व ई गव्हर्नन्सद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून मोदींनी अनुभव नावाने प्रोजेक्ट सुरू केला होता. प्रश्न क्रमांक 89, कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग अथॉरिटीज या व्यक्तीला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याकरिता मान्यता देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 90, भारतामध्ये पहिल्या संगणकाची स्थापना इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता या संस्थेत झाली. पहिला संगणक कुठे स्थापन झाला तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता. प्रश्न क्रमांक 96, अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज ASCI फुल फॉर्म पण विचारला जातो तुम्हाला. ASCII चा फुल फॉर्म काय तर अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज ही एक फाईल फॉर्मॅट आहे. SMTP नावाने सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलद्वारे समर्थित आहे. SMTP याचा पण फुल फॉर्म विचारला जातो, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल SMTP. त्यासाठी एक फाईल आहे ती ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, पहिले न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज कोणते तर NIXI. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88 तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे इंटरनेट यात एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने दुसऱ्या व्यक्तीस किंवा गटास त्रास देणे याला काय म्हणतात तर सायबर स्टॉकिंग म्हणतात, सायबर बुलिंग म्हणतात, सायबर चॅटिंग म्हणतात, सायबर फ्रिकिंग म्हणतात. काय म्हणतात तर हा आयोगाने रद्द केलेला आहे. जर तुम्हाला योग्य उत्तर माहिती असेल तर प्रश्न क्रमांक 98चं उत्तर द्यायचं तुम्हाला कमेंटमध्ये. प्रश्न क्रमांक 99, उमंग हे मोबाईल ॲप्लिकेशन सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. उमंग आपण मोबाईलमध्ये पण सुद्धा डाउनलोड करू शकतो हे ॲप्लिकेशन जे पॅन इंडियाशी निगडीत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100 आहे, या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी प्रश्न क्रमांक 100, या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानासाठी विनामूल्य प्रवेश दिले असा ऑनलाईन विश्वकोश म्हणजेच विकिपीडिया या प्रकल्पाचे सहसंस्थापक कोण तर जिमी वेल्स. कोण आहे? जिमी वेल्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, सीडॅकचे PHP ॲप्लिकेशनला व्हायरस अटॅकपासून वाचवणारे AWICS हे एक सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर सीडॅकने ग्रामीण भारतीय कॅन्सरवर उपचार व त्याची देखभाल करणारी जी सिस्टम बनवली तिचे नाव मेघसुश्रुत आहे. फायरवॉलचे कार्य तुम्हाला कमेंट्समध्ये करायचे आहे. प्रश्न क्रमांक 48, फायरवॉल काय करतो तर फायरवॉल तर एक सुरक्षा म्हणून काम करते, संगणकामध्ये सुरक्षा भिंत म्हणून. प्रश्न क्रमांक 49, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बँडविथ या परिभाषेचा अर्थ काय तर संगणकाची क्षमता. बँडविथ म्हणजे काय? संगणकाची क्षमता. त्यानंतर प्रश्न 50, सीडॅक या भारतीय कंपनीने अनेक डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवले त्याचे नाव काय? सारांशक. प्रश्न क्रमांक 51, डाटा इंटिग्रिटी म्हणजेच अखंडत्व. डाटा इंटिग्रिटी म्हणजे काय तर डाटाचे इंटिग्रेशन म्हणजेच एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 52, संगणक जाळ्याच्या म्हणजेच कम्प्युटर नेटवर्क संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN याचे फुल फॉर्म काय तर व्हर्च्युअल प्रोटेक्टेड नेटवर्क. VPN व्हर्च्युअल प्रोटेक्टेड नेटवर्क. प्रश्न क्रमांक 53, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन अर्थात ISO या संस्थेनुसार OSI या लघुरूपाचे आपण पूर्णरूप सांगायचे आहे तर
OSI काय आहे तर ओपन सिस्टीम इंटरफेस. ISO फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, आणि OSI ओपन सिस्टम इंटरफेस. प्रश्न क्रमांक 54, मीडिया लॅब एशियाने बनवलेले SRSA ही स्क्रीन रीड करणारी सॉफ्टवेअर प्रणाली आहे. ही प्रणाली अपंगासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 55, सायबर लॉ प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर हा मात्र व्यक्ती आहे की यास इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याचे अधिकार हे कायद्याच्या सेक्शन 24 प्रमाणे आहेत. प्रश्न क्रमांक 56 सोडून द्या, ते कम्प्युटर संदर्भात नाही आहे. प्रश्न क्रमांक 46, सिग्नल किती वेळ बदलतो सेकंद या गुणोत्तरास काय म्हणतात तर बँड स्पीड म्हणतात. बँड स्पीड, सिग्नल किती वेळ बदलतो किंवा सेकंद या गुणोत्तरास बँड स्पीड म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 47 बघूया. सायबर सिक्युरिटी व इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम व उद्भवाच्या तत्काल संकटकालीन घटनेत समन्वय साधण्यासाठी ICERT ही एक प्रमुख संस्था काम करते. कशामध्ये? ICERT इज ए नोडल एजन्सी. ICERT is a nodal agency for a coordination of all effects of cyber security, emergency response and crisis management. प्रश्न क्रमांक 48 बघूया. प्राथमिक हेल्थ केअरसाठी मीडिया लॅब एशियाचे पोर्टेबल मॉडेलचे नाव काय तर व्ही हेल्थ. पोर्टेबल मॉडेल ऑफ प्रायमरी हेल्थ केअर डिलिव्हरी डेव्हलप्ड बाय मीडिया लॅब एशिया इज ए व्ही हेल्थ. प्रश्न क्रमांक 49, 9 जानेवारी 2015ला एक स्पेक्ट्रम निवेदिता होता, तो 91.8 मेगाहर्ट्ज म्हणजेच 1800 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 9 जानेवारी 2015ला स्पेक्ट्रम निवेदित होता 91.8 मेगाहर्ट्ज 1800 मेगाहर्ट्ज बँडमध्ये. प्रश्न क्रमांक 96, अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज ASCII हे जे फाईल फॉर्मॅट SMTP या प्रोटोकॉलद्वारे समर्थित आहे. SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे जे फाईल फॉर्मॅट आहे ते अमेरिकन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज याला समर्थित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज हे भारतामधले काय आहे तर NIXI आहे. म्हणजे भारतातले पहिले न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज NIXI. NIXI काय फुल फॉर्म सांगता येईल याचं? न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया असं म्हणता येईल. त्यानंतर ते प्रश्न क्रमांक 98 तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचं आहे उत्तर. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच इंटरनेट यात एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने दुसऱ्या व्यक्तीस किंवा गटास त्रास देणे यास काय म्हणतात? सायबर स्कॉटिंग म्हणतात, सायबर बुलिंग म्हणतात, सायबर चॅटिंग म्हणतात की सायबर फ्रिकिंग म्हणतात? प्लीज आन्सर कमेंट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99, उमंग नावाचे जे ॲप्लिकेशन आहे ते सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई-गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100, या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानासाठी विनामूल्य प्रवेश दिलेला असा ऑनलाईन विश्वकोश म्हणजेच विकिपीडिया, आणि या प्रकल्पाचे सहसंस्थापक आहेत जिमी वेल्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 125 आहे, GPS ही एक अंतरिक्ष आधारित रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे, तर ही USAच्या सरकारी मालकीची आहे. GPS USAच्या सरकारी मालकीची अंतरिक्ष आधारित रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे. त्यानंतर प्रश्न 126, वेब ब्राउझर सॉफ्टवेअर ह्या HTML प्रणाली मानकाप्रमाणे कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 127, संगणकीय प्रणालीमध्ये HTTP व HTTPS या प्रोटोकॉलसाठी 83 अनुक्रमे 83 आणि 443 हे पोर्ट नियुक्त केलेले आहेत. म्हणजे समजा संगणकीय प्रणालीमध्ये HTTP आणि HTTPS हे जे प्रोटोकॉल जे पोर्ट आहेत तर HTTP साठी 80 नावाचं पोर्ट आहे आणि HTTPS साठी 443 नावाचा पोर्ट आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 128 तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. संगणकामध्ये भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या लिप्यांमध्ये लिखाण करण्यासाठी इस्की कोड तयार करण्यात आलेला आहे आणि इस्कीचे पूर्ण नाव तुम्हाला कमेंट करायचे आहे. इस्की ISCII. The ISCII code has been prepared for writing script in Indian language in computers. What is the long form of ISCII? Option 1 International Script Code for Information Interchange. Option 2 Indian Standard Code for Information Interchange. Option 3 Indian Script Code for Information Interchange. Option 4 Indian Script Code for International Interchange. ह्या क्वेश्चनचा आन्सर 128 तुम्हाला प्रश्नामध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 129 बघणार आहोत. मालवेअर अथवा व्हायरस. ट्रोजन हॉर्स हा मालवेअर आहे. स्पायवेअर नावाचा पण मालवेअर आहे. प्रश्न क्रमांक 129 आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 130 बघूया. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखतात तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. प्रश्न क्रमांक 131 बॅसिलस थुरिनजियस हे CRY हे प्रतिरोध तयार करतात ज्यामध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. हे सायन्सशी रिलेटेड मधातच आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 132 फॉस्फेट आणि मॅग्नेशियस हे न्यूक्लिओसाइडचे घटक आहेत. हे पण सायन्सच्या संदर्भात आहे. एनिवे रिव्हिजन तुमचे होऊन जाईल. मोतीबिंदू ह्या अनुवांशिक विकाराचे निर्देशक गॅलेक्टोनाइज ह्या एन्झाईमच्या कमतरतेमुळे होते. KNN पद्धतीमध्ये कॅटेगोरियल व्हेरिएबल्स मधील अंतर मोजण्यास कोणती पद्धत वापरली जाते तर हॅमिंग डिस्टन्स. प्रश्न क्रमांक 130 स्वयंचे पूर्णरूप काय तर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिंग लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स हे आहे. स्वयंचे फुल फॉर्म काय तर स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरिंग माइंड्स. प्रश्न क्रमांक 92 TCP पॅकेटचा किमान शीर्षालेख मिनिमम हेडर साईज 10 बाइट्स असतो. TCPचा मिनिमम हेडर साईज 10 बाइट्स असतो. 93 अल्फा बीटा पूर्निंग सर्च हा मिनिमॅक्स सर्च सारखाच असतो पण तो अशा शाखा म्हणजे ब्रांचेस ने वगळतो ज्या अंतिम निर्णयावर प्रभाव टाकत नाही. अल्फा बीटा प्रूनिंग सर्च हा मिनिमॅक्स सर्च सारखाच असतो. 94 RSA ॲसिमेट्रिक एन्क्रिप्शन अल्गोरिदम याचा फुल फॉर्म आहे. RSAचा फुल फॉर्म आहे ॲसिमेट्रिक एन्क्रिप्शन अल्गोरिदम. 95 मशीन लर्निंग मॉडेल जी ओव्हरफिट असतात ज्यामध्ये कमी बायस असतो आणि जी अंडरफिट असतात त्यामध्ये जास्त व्हेरियंट्स असतात. प्रश्न समजून घ्या. प्रश्न क्रमांक 95 मशीन लर्निंग मॉडेल जी ओव्हरफिट असतात त्यामध्ये कमी बायस असतो आणि जी अंडरफिट असतात त्यामध्ये जास्त व्हेरियंट्स असते. प्रश्न क्रमांक 127 255.0.0.0 हा क्लास Aचा डिफॉल्ट सबनेट मास्क आहे. प्रश्न क्रमांक 128 ICMP चा प्रामुख्याने उपयोग एरर अँड डायग्नोसिस फंक्शनसाठी होतो. प्रश्न क्रमांक 129 ADSLचे विस्तारित रूप काय तर ॲसिमेट्रिक डिजिटल सबस्क्राईब लाईन. ADSL ॲसिमेट्रिक डिजिटल सबस्क्राईब लाईन. 130 होस्टनेमला IP ॲड्रेसमध्ये रूपांतरित करणे हे कोण करते तर DNS सर्व्हर. होस्टनेटला IP ॲड्रेसमध्ये रूपांतरित कोण करते DNS सर्व्हर. 123 काय तर मशीन लर्निंग सिस्टम जी लेबल नसलेल्या डेटामधून लपवलेली रचना शोधण्याचा प्रकल्प करते ती सिस्टम अनसुपरवाइज लर्निंग नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 124
यादी 1 मध्ये ई उपक्रम दिलेला आहे आणि यादी 2 मध्ये तपशील दिलेला आहे, जोड्या लावायच्या. तर विद्वान नावाचा जो उपक्रम आहे, ई विद्वान नावाचा जो उपक्रम आहे तो अग्रगण्य वैज्ञानिक आणि संशोधकांचा डेटाबेस आहे. त्यानंतर ई डिजिलॉकर जो आहे तो सर्टिफिकेट साठवणे, वितरण व पडताळणी करण्याचे व्यासपीठ आहे. त्यानंतर ई साक्षात नावाचा जो उपक्रम आहे तो शिक्षण सुलभ करण्यासाठीचा पोर्टल आहे. आणि ई शोधगंगा नावाचा जो उपक्रम आहे तो PhD प्रतिबंधांची साठवणसाठी आहे. प्रश्न क्रमांक 125, TSR प्रोग्राम म्हणजे काय? तर TSR प्रोग्राम हा संपुष्टात आणा आणि रहिवासी रहा प्रोग्राम जे प्रत्यक्षात पार पडल्यावर स्मृतीमध्ये राहतील. व्हॉट इज TSR प्रोग्राम? टर्मिनेट अँड स्टे रेसिडेंट, दोज प्रोग्राम्स दॅट ॲक्च्युअली स्टे इन मेमरी आफ्टर एक्झिक्युशन. प्रश्न क्रमांक 126, PHP बद्दल काय खरं आहे? तर PHP ही एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग भाषा आहे. प्रश्न क्रमांक 127, स्टॉकिंग हब म्हणजे काय? तर एक हब दुसऱ्या हबशी कनेक्ट करणे म्हणजेच स्टॉकिंग हब. स्टॉकिंग हब म्हणजे एक हब दुसऱ्या हबशी कनेक्ट करणे. प्रश्न क्रमांक 128, नेटवर्कचे नोड्स ज्या प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत त्या मार्गाचा संदर्भ देणारी संज्ञा म्हणजे टोपोलॉजी. नेटवर्कचे जे नोड्स एकमेकांशी जोडलेले असतात ती संज्ञा म्हणजेच टोपोलॉजी. प्रश्न क्रमांक 96, 143 143 पोर्ट नंबर IMAP या प्रोटोकॉलशी संबंधित आहे. हे कोड लक्षात ठेवा, 143 143 जरूर सदैव लक्षात राहणारा कोड आहे. 143 143 जो पोर्ट आहे तो कोणता प्रोटोकॉलशी संबंधित आहे? तर IMAP या प्रोटोकॉलशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 97, IPsec 2 प्रोटोकॉल त्यामध्ये AH आणि ESP परिभाषित करते. IP हे जे 2 प्रोटोकॉल आहेत त्यामध्ये AH आणि ESP हे परिभाषित करते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 98, आधार प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याला ई-साइन डेस्क म्हणतात. प्रश्न क्रमांक 99, IT कायदा 2000 नुसार गोपनीयता आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी कमाल तुरुंगवास 2 वर्ष अथवा कमाल दंड रक्कम 1 लाख रुपये अथवा दोन्ही अशी दंड आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 128, IMEI चा फुल फॉर्म काय? तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. प्रश्न क्रमांक 129, वेबसाईटची वेब पेजेस बनवण्यासाठी कोणती भाषा वापरली जाते? तर HTML. प्रश्न क्रमांक 130, सुरक्षित इंटरनेट वापराकरिता HTTPS हा प्रोटोकॉल वापरतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 131, DBT 2019 साली सुरू केलेली आहे. ही एक MANAV म्हणजेच मानव हा एक मेगा प्रकल्प असून या क्षेत्रामध्ये मनुष्य जीवशास्त्राचा परस्पर संवादी पेशी व ऊतीच्या पातळीवरचा नकाशा निर्माण केला जाणार आहे. सौर स्थिरांक एकक वेळामध्ये एकक क्षेत्रावर काटकोनामधून आलेल्या सूर्यकिरणांपासून ग्रहण केलेली सौर ऊर्जावर अवलंबून असतो. हे विज्ञानाशी संबंधित आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT कायदा 2000 अन्वये मूळ दस्तऐवजमध्ये फेरबदल किंवा छेडछाड करण्यासाठी कोणती शिक्षा आहे? तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड 2 लाख रुपयापर्यंत किंवा दोन्ही सुद्धा. IT कायदा 2000. त्यानंतर प्रश्न क्रमांक 127, IPv6 प्रणालीनुसार जर तुम्हाला लुक बॅक असे ॲड्रेस पिंग करायचं असल्यास तर कोणते कमांड द्यावं लागेल? तर पिंग $I:1 असं तुम्हाला कमांड द्यावी लागेल. IPv6 प्रणाली अनुसार जर तुम्हाला लुक बॅक पिंग करायचं असेल तर पिंग $1 ही कमांड संगणकाला द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 45, ALVINN ही ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना बघून तयार झालेली एक वाहन नियंत्रित करणारी सिस्टम आहे. तर ALVINN या शब्दाची फुल फॉर्म काय? तर ऑटोनॉमस लँड व्हेकल इन ॲन्युअल नेटवर्क म्हणजेच
ALVINN फुल फॉर्म काय तर ऑटोनॉमस लँड व्हेकल इन अ न्यूरल नेटवर्क. त्यानंतर NMEICTचा फुल फॉर्म काय तर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. प्रश्न क्रमांक 190. UDP हा प्रोटोकॉल कनेक्शनलेस प्रोटोकॉल आणि मॅसेज ओरिएंटेड प्रोटोकॉल या प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 191. स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना ज्ञानवर्धिनी नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 192. वेब पेजवरील ॲक्टिव्ह टेक्स्टला हायपरलॉक म्हणतात. वेब पेजवरील ॲक्टिव्ह टेक्स्टला हायपरलॉक म्हणतात. प्रश्न क्रमांक 193. DMSP ह्या प्रोटोकॉलची कम्प्युटर नेटवर्किंगमधील फुल फॉर्म काय तर DMSP फुल फॉर्म डिस्ट्रीब्युटेड मेल सिस्टम प्रोटोकॉल. DMSP डिस्ट्रीब्युटेड मेल सिस्टम प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 194. ICT फुल फॉर्म इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. प्रश्न क्रमांक 50. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड डिप्लॉयमेंट डिव्हिजन या विभागाने तंत्रज्ञान प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत नेण्याच्या आणि IT फॉर मॉसेस क्षेत्रात स्वतःसाठी एक संस्था निर्माण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 51. उद्योजकता विकास प्रशिक्षण निवासी कार्यक्रम किती दिवसांचा असतो तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. भारताच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टमचे नाव सरस आहे. प्रश्न क्रमांक 42. इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्याला ठिपके असलेला चौकोन असेही म्हणतात. इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्याला ठिपके असलेला चौकोन असे म्हणतात. इंटरनॅशनल प्रोटोकॉल ॲड्रेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉटेड कॉड. प्रश्न क्रमांक 43. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वायरलेस कार्डमध्ये लिझार्ड का वापरले जातात? कारण 3D नकाशा करणे जे कारला संभाव्य धोके शोधून देते. प्रश्न क्रमांक 44. विंडोज ॲझ्युर लाईट हे कसले उदाहरण आहे? तर पास सेवा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. विंडोज ॲझ्युर साईट हे जे आहे ते पास सेवा म्हणून प्लॅटफॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतीय मूळ असलेली भारतीय सोसायटीची गावे डिजिटल कनेक्ट करून प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी डिजिटल प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावित असलेला उपक्रम डिजी विलेज. प्रश्न क्रमांक 48. दुसऱ्या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक भूस्थानिक माहिती काँग्रेस दरम्यान तयार केलेल्या अहवालानुसार मातृभूमी जिओ पोर्टल ही गव्हर्नन्सकरिता एकात्मिक नॅशनल जिओ पोर्टल आहे जे सर्व कंडेस्ट्रल नकाशे आणि लँड पोर्टल डेटासाठी एकल भांडार आणि कंडेस्ट्रल लेयरचा एकल प्रामाणिक स्रोत म्हणून काम करते. ते मातृभूमी जिओ पोर्टल. प्रश्न क्रमांक 49. प्राचीन वारसा असणाऱ्या शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हृदय ही एक योजना शासनाने राबवलेली होती. प्रश्न क्रमांक 185. IT ॲक्ट 2000 सेक्शन 3 नुसार जेव्हा एखादे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड एखाद्या सबस्क्रायबरद्वारे इलेक्ट्रॉनिक मेथड किंवा प्रोसेसर वापरून प्रमाणित केले जाते त्यास डिजिटल सिग्नेचर म्हणतात. प्रश्न क्रमांक 186. CRC चेकिंग सिस्टममध्ये CRC हा बाकी असतो. इन CRC चेकिंग CRC इज रिमाइंडर. प्रश्न क्रमांक 187. 802 ह्या स्टँडर्ड प्रमाणित 802.5 हा स्टँडर्ड कोलिविन फ्री प्रोटोकॉल आहे. प्रश्न क्रमांक 188. ई-ट्युटर हे क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्यूशन श्री सॅम पित्रोदा यांनी तिरुवनंतपुरम येथे अनावरित केले होते. ई-ट्युटर सॅम पित्रोदा क्लाउड बेस्ड टॅबलेट सोल्यूशन. 189. विद्यावाहिनी हा उपक्रम इनसॅट 3B उपक्रमाशी संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक 178, जेव्हा एखादी कम्प्युटर इन्स्ट्रक्शन माहिती, डेटा किंवा प्रोग्राम कम्प्युटरला उद्ध्वस्त करते किंवा त्याच्या कामाला नष्ट करते, त्या कम्प्युटर प्रणालीला कम्प्युटर व्हायरस म्हणतात. प्रश्न क्रमांक 179, ISCII फुल फॉर्म सांगायचा आहे. ISCII इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ISCII फुल फॉर्म इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. प्रश्न क्रमांक 180, सायबर ॲप्युलेट ट्रिब्युनल प्रिसाइडिंग ऑफिसर्सने ऑफिस जॉईन केल्यापासून त्याची टर्म 5 वर्षासाठी असते. द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ सायबर ॲप्युलेट ट्रिब्युनल शॉल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म of 5 years from the date on which he entered upon his office. प्रश्न क्रमांक 181, मीडिया लॅब आशिया IT विभागाशी उन्नतीस आली. प्रश्न क्रमांक 195, ANSI म्हणजेच अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ANSI अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. प्रश्न क्रमांक 196, IBM ह्या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित डीप डब्ल्यू या बुद्धिबळ प्रोग्रामने गॅरी कास्परोवला मात दिली. प्रश्न क्रमांक 197, IPv4 सारखे IPv6 च्या वेब हेडरमध्ये कोणते फील्ड नसते? तर तुम्हाला क्वेश्चनचं 197 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 198, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स बुद्धिमत्ता देणे ही संकल्पना 156 साली मॅककार्थी यांनी मांडली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 182, जावास्क्रिप्ट हे नेटस्केप या कंपनीचे प्रोडक्ट आहे. प्रश्न क्रमांक 183, ALVINN म्हणजेच ऑटोनॉमस लँड व्हेकल इन अ न्यूरल नेटवर्क. ALVINN मीन्स ऑटोनॉमस लँड व्हेकल इन अ न्यूरल नेटवर्क. प्रश्न क्रमांक 184, IT ॲक्ट 2000 प्रमाणे प्रायव्हेट कीचा अर्थ काय? तर या कीची जोडी डिजिटल सिग्नेचर तयार करते. प्रश्न क्रमांक 51, वेज WAIS वेज हे एक जगातील अनेक संगणकांना जोडणाऱ्या महाजालामधील शोध साधन आहे जे Z39.50 या प्रमाणावर आधारित आहे. हे प्रमाण संगणकामधील माहिती आदान प्रदानासाठी लागणाऱ्या नियमांचा संच आहे. प्रश्न क्रमांक 52, माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन म्हणतात. प्रश्न क्रमांक 53, इंटरनेटचा अनधिकृत वापर या अर्थाने हॅकिंग हा शब्दप्रयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 54, URL या अद्याक्षरातून काय ध्वनित होते? तर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. URL फुल फॉर्म युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. प्रश्न क्रमांक 47, मीडिया एशिया लॅब ही संस्था भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक अँड माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त प्रकल्पातून निर्माण झाली. ही संस्था माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा शिक्षण, आरोग्यवर्धन, उदरनिर्वाह या क्षेत्राचा सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या विनियोगावर कार्य करते. मीडिया एशिया लॅब. प्रश्न क्रमांक 48, इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे हॅकर्स आणि व्हायरस निर्माते, संगणक विषाणू निर्माते यांपासून होतो. प्रश्न क्रमांक 49, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅझेटला इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 199, स्टार टोपोलॉजीमध्ये कम्प्युटर एका सेंटर पॉईंट म्हणजे कम्प्युटर किंवा डिव्हाइसला जोडतात. तर स्टार टोपोलॉजी कम्प्युटर एका सेंटर पॉईंटला जोडतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 200, IT ॲक्ट 2000 नुसार कम्प्युटर रिसोर्स म्हणजे कम्प्युटर नेटवर्क आणि डेटा होय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे आयोगाने विचारलेले PYQs आहेत आणि हे करणं इम्पॉर्टंट आहे. भलेही व्हिडिओ मोठा झाला असेल
तुम्ही एक दोनदा बघा, तुम्हाला हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.